चला, सर्वांचं स्वागत आहे. आपण जो सिलेबस घेणार आहोत तो शालेय स्पर्धा, शालेय जे विद्यार्थी आहेत त्यांच्यापासून कोणत्याही प्रकारची स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यांच्यासाठी तो उपयोगी पडेल. एकदम छोट्यातली छोट्या गोष्टीपासून आपण सुरुवात करणार आहोत. चला तर आज आपण पाहूया. समजा आपण असं म्हटलं 10 अधिक 3, 3 अधिक 10, पुन्हा घेतलं मी वजा 10 वजा 3 वजा 3 वजा 10. या साईडला घेतोय मी 10 वजा 3 वजा 3 अधिक 10. पुन्हा घेतोय वजा 10 अधिक 3 3 वजा 10. इकडे जर आपण पाहिलं तर संख्येचे चिन्ह कसे दिसतात? सारखे दिसतात. या 3चं चिन्ह कोणतं आहे? प्लस. या 10ला चिन्ह दिलेलं नाही. जेव्हा एखाद्या संख्येला चिन्ह दिलेलं नसेल तर ते चिन्ह कोणतं असतं? प्लस. समजा आपण एखादी संख्या बघितली, x ही संख्या आहे. या संख्या नुसती x ही संख्या असेल त्याच्यासोबत काय काय असतं? याला चिन्ह दिलेलं नसेल तर चिन्ह कोणतं असतं? प्लस. याचा छेद किती असतो दिलेला नसेल तर 1 असेल. याचा घातांक किती असेल? 1 असेल. याचा सहगुणक किती असेल? 1 असेल. आणि त्याचं चिन्ह कोणतं असेल? प्लस. एखाद्या संख्येसोबत एवढ्या गोष्टी असतात. जर त्या दिलेल्या नसतील तर त्यावेळी आपण त्या गोष्टीचा उपयोग करत असतो. आता इथं 10ला चिन्ह दिलेलं नाही म्हणजे ते कोणतं चिन्ह आहे? प्लस चिन्ह आहे. तुम्ही म्हणाले ह्याचा उपयोग केव्हा होईल? घातांक दिलेला नसेल. जेव्हा आपण घातांकावरची उदाहरणं पाहू, समजा आपण असं म्हटलं x गुणिले x चा तिसरा घात किंवा 2 गुणिले 2 चा तिसरा घात. आता पायासारखा गुणाकाराचे चिन्ह घाताची काय होत असते? बेरीज होत असते. इथं जर घातांक दिलेला नाही म्हणजे तो किती अज्युम करतो आपण? 1. म्हणजे याचं उत्तर काय येईल? 2 चा कितवा घात? चौथा घात. तसं याचं सुद्धा उत्तर काय येईल? x चा कितवा घात? चौथा घात. म्हणजे याचा उपयोग झाला घातांकाचा. अपूर्णांकाचे उदाहरण सोडवत असताना तुम्हाला दिलं 2 अधिक 2 छेद 3. आपल्याला माहित आहे छेद सारखा असेल तरच घातांक अपूर्णांकाची काय करता येते? आपल्याला बेरीज करता येते. म्हणजे याचा छेद काहीच नाही म्हणजे किती मानतो आपण? 1. मग आपण या दोन्हीचा छेद सारखा करतो म्हणजेच काय करतो? 3 दोन्ही 6, 6 आणि 2 किती झालं? 8. 8 छेद याचं उत्तर किती? 3. त्यावेळी त्या गोष्टीचा आपल्याला उपयोग करून घेता येतो. म्हणजे एखाद्या संख्येसोबत काय काय असतं म्हटलं मी, जर काहीच दिलेलं नसेल तर त्याचा घातांक 1 असेल. त्याचा उपयोग आपण कुठं करतो? घातांकाच्या उदाहरणामध्ये. त्याचा छेद दिलेला नसेल तर किती असेल? 1 असेल. त्याचा उपयोग कुठं करतो आपण? अपूर्णांकामध्ये. आता त्याचा सहगुणक 1 असतो. याचा उपयोग कुठं होईल? तुम्हाला मी उदाहरण दिलं x अधिक 3x, याची बेरीज करायची. याचा सहगुणक काहीच नाही म्हणजे किती असेल? 1 असेल. म्हणजे हे 1x आणि 3x बरोबर किती झालं? 4x. आता इथं 10ला चिन्ह दिलेलं नाही म्हणजे कोणतं चिन्ह असेल? प्लस चिन्ह असेल. तसंच इथं 3ला सुद्धा कोणतं चिन्ह दिलेलं नाही म्हणजे कोणतं चिन्ह असेल? प्लस चिन्ह असेल. या साईडला जर आपण पाहिलं तर संख्येचे चिन्ह कसे आहेत? सारखे आहेत. म्हणून इथं नियम काय असेल? समान चिन्ह बेरीज करावी. समान चिन्ह काय करावी? बेरीज करावी. आणि आलेल्या उत्तराला जे चिन्ह आहे तेच चिन्ह द्यावे. आता इथं चिन्ह काहीच नाही म्हणजे प्लस आहे. इथं सुद्धा प्लस आहे म्हणून या दोघांची बेरीज होईल. किती होईल? 13. इथं सुद्धा 10 आणि 3 किती होईल? 13. या दोन्हीचे चिन्ह कसे आहेत? सारखे आहेत. सारखे चिन्ह असल्यावर मी काय म्हटलं? बेरीज करावी. 10 आणि 3 किती झालं? 13. आणि आता जे उत्तर आहे त्या उत्तराला जे चिन्ह आहे तेच द्यावं. कोणतं चिन्ह आहे? मायनस. इथं सुद्धा 10 आणि 3 किती होईल? 13. आणि उत्तर काय येईल? -13. कारण चिन्ह कसे आहेत? सारखे आहेत. आता इकडे जर पाहिलं आपण तर इकडे तुम्हाला लक्षात येईल वेगळे चिन्ह आहे. 10ला प्लस चिन्ह आहे आणि 3ला कसं आहे? मायनस चिन्ह आहे. या साईडला जर तुम्ही पाहिलं तर दोन संख्येला वेगवेगळे चिन्ह आहेत. तर इथं काय नियम तयार होईल? वेगळे चिन्ह वजाबाकी करावी. आता इथं आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं. इकडे काही प्रश्न नव्हता.
कारण सारखे चिन्ह होते, जे चिन्ह आहे तेच दिलं चिन्ह आपण, परंतु इथं एकाला प्लस चिन्ह आहे, एकाला मायनस चिन्ह आहे. वेगळे चिन्ह वजाबाकी करावी हे लक्षात आलं आपल्याला. परंतु मग उत्तराला कोणते चिन्ह द्यायचं? मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. 10 मधून 3 गेले, किती राहिले? 7. मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे? प्लस. इथं आपण चिन्ह दिलं नाही म्हणजे कोणतं चिन्ह असेल? प्लस. इथं सुद्धा 10 मधून 3 गेलं, 7 राहिलं, मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस. आता इथं बघा, इथं सुद्धा एक चिन्ह मायनस आहे, एक चिन्ह प्लस आहे. वेगळे चिन्ह काय करावी? वजाबाकी करावी. 10 मधून 3 गेले, 7 राहिले, मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं? मायनस. इथं सुद्धा 10 मधून 3 गेले, किती राहिले? 7. मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं? मायनस. तुमच्या असं लक्षात येईल की या दोन्हीचं उत्तर सारखं आहे, या दोन्हीचं उत्तर सारखं आहे, या दोन्हीचं उत्तर सारखं आहे, या दोन्हीचं उत्तर सारखं आहे. क्रम बदलला तरी उत्तर कसं राहतं? सारखंच राहतं. गणितातल्या ज्या 4 प्राथमिक क्रिया आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार, या प्राथमिक क्रिया आहेत. आणि या प्राथमिक क्रिया ह्या क्रमनिरपेक्ष क्रिया असतात. कशा क्रिया असतात? क्रमनिरपेक्ष. आणि त्या द्विपद क्रिया असतात. क्रमनिरपेक्ष म्हणजे क्रमाला महत्व नाही, क्रम बदलला तरी उत्तर बदलणार नाही. आणि द्विपद क्रिया म्हणजे त्या क्रिया करण्यासाठी कमीत कमी 2 पदं लागत असतात. गणितातल्या ज्या 4 परत एकदा सांगतो, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार, या क्रिया क्रमनिरपेक्ष क्रिया आहेत. आणि त्या कशा आहेत? द्विपद क्रिया आहेत. म्हणजे त्या क्रिया करण्यासाठी कमीत कमी किती पदं लागतात? 2 पदं. कमीत कमी 2 पदं. 2 पदापेक्षा जास्त पदं असली तरी काही अडचण नाही. आणि त्या कशा क्रिया आहेत? क्रमनिरपेक्ष क्रिया आहेत. आज आपण इथं एवढंच बघूया. धन्यवाद. जय हिंद.